जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 16वा. तत्वान्वयाचा. समास पहिला. वाल्मिक स्तवन. निरूपण नाम. श्रीराम समर्थ. धन्य धन्य तो वाल्मिक, ऋषी माझी पुण्यश्लोक. जयाचेन हा त्रैलोक्य पावन झाला. श्रीराम समर्थ. बघा, समर्थांनी आपल्यासाठी दशक 16 आणलाय आणि समास पहिला दिलाय. काय हो? वाल्मिकी स्तवन निरूपण नाम. स्तवन कुणाचं केलंय हो? सद्गुरु परंपरेचं केलंय. आता वाल्मिकी अजूनही आपण बघा म्हणतात की काय, रामायण महाभारत खरं घडलंय की नाही असं काय आहे हो? बऱ्याच लोकांना काय आहे, शंका आहे. ते शंका कुशंका घेतात. परंतु समर्थ म्हटले वाल्मिक ऋषी होण्या अगोदर कोण होते हो? एक वाल्या कोळी होते ना. आणि अजूनही आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये वाल्य येथे काय आहे हो, त्यांनी जे 7 रांजण भरले होते ते डोंगरावरती 7 काय आहेत हो, रांजण आहेत. आणि अजूनही त्यांचं मंदिर आहे तिथं. मग ह्या सगळ्या कथा निगडीत आहेत ना त्याच्याशी. रामायणाशी काय आहेत, निगडीत आहेत. मग वाल्मिक ऋषी कोण होते अगोदर? ऋषी होण्या अगोदर कोण होते हो? वाल्या कोळी होता. आपल्याला माहिती आहे वाल्या कोळी, ज्यानं काय केलं, अखंड काय करायचा तो? चोऱ्या माऱ्या करायचा, लुटमार करायचा. जंगलात जे माणूस येईल त्याला मारून टाकायचा आणि त्यांची काय करायचा, लुटमार करायचा. आणि एक व्यक्ती एक पाप घडलं की तो काय करायचा, वाळू एवढा खडा कशात टाकायचा? रांजणात टाकायचा. अशी अनेक पापे करून, आणि प्रामाणिक होता हो वाल्या कोळी. कारण केलेली पापं त्यानं काय केली हो, मोजून ठेवली. असे आता पहिले रांजण काय आपल्या रांजणसारखे नव्हते, खूप मोठमोठे रांजण होते. असे मोठमोठे 7 रांजण त्याने आपल्या पापाचे भरले. की प्रत्येक म्हणजे मोजत होता हो तो पाप, स्वतःचं पाप मोजत होता. आणि वाळू म्हणजे आपल्याला माहित आहे छोटीशी नाजूक वाळू असते. असे खडे टाकून त्यानं काय केलं ते 7 रांजण भरले होते. समर्थ म्हटले इथं द्वैत अद्वैत भाग दोन्ही घ्यायचे. 7 रांजण कुठले? समर्थ म्हटले की बघायला गेलं तर ह्या देहातही 7 रांजण आहेत अखंड. शोध बोध घ्या. समर्थ म्हटले चेहऱ्यावरतीच बघा, ते सगळे 7 रांजण आहेत. समर्थ म्हटले आणि त्या 7 रांजण वाल्मिकीने मोजून भरले हो. समर्थ म्हटले 7 रांजण एकदाच भरले. पण आपण अखंड हे 7 रांजण आपले भरतच राहतोय ना पापाने. कारण इंद्रिया, हे जे 7 इंद्रिया आहेत त्या 7 इंद्रियाद्वारेच, म्हणजे रांजण कुठले बघा, जिथून श्वास जातोय ते रांजण. समर्थ म्हटले मग लक्षात येत आहे सर्वांच्या की ह्या मुखामध्येच आहेत ना, हे नाकाला 2 होलं, कानाला 2 होलं, तोंड, हे रांजणच आहेत ना. समर्थ म्हटले आणि अखंड आपण काय केलंय हो, पापाचे कितीतरी रांजण भरले हो. डोळ्याने पाहिलं पाप, कानाने काय ऐकलं, मुखाने काय केलं, नाकाने काय केलं. बघा समर्थ म्हटले आपलं आपण बघा. म्हणजे वाल्मिक प्रामाणिक होते, वाल्या कोळी प्रामाणिक होतं. त्यानं काय केलं व अखंड 7 रांजण भरून ठेवले. वाळू एवढा खडा, प्रत्येक पाप केलं की तो खडा टाकायचा. आणि हे हा प्रामाणिकपणा बघून देवानं परीक्षा घ्यायची ठरवली हो त्यांची. म्हणून नारद मुनींना पाठवलं. नारद मुनी काय म्हटले हो, गेल्या वाल्याला काय म्हटले, अरे मला मारून तू, म्हणजे वाल्या कोळ्याचा स्वभावच काय होता व धरला माणूस की कापून मारून टाकायचा. आणि त्याच्याकडं जे काय असेल ते लूटमार करायचं, घरच्यांचं जाऊन पोट भरायचं. मग त्यामध्ये आई वडील असतील, बायको असेल, मुलं असतील, असं काय होता कार्यभाग होता. समर्थ म्हटले अरे ठीक आहे, म्हणजे असा कार्यभाग त्याचा रोजच्या रोज चालू होता. म्हणून एक नारद मुनी समोर उभा राहिले तरी तो मारायसाठी धावला ना.
तर नारद मुनी म्हटले, अरे बाबा काय नाही माझ्याकडं फक्त मुखात नाम आहे माझ्या नारायणाचं, माझ्याकडं काही देखील नाही. मग ते जरा शांत झाला हो ते वाल्या कोळी. आणि त्यावेळेस नारद मुनी म्हणाले, अरे वाल्या, एक गोष्ट सांग मला, तू एवढं जे पाप करतोय हे कुणासाठी करतोय? तर म्हटलं, काय विचारताय? म्हटलं, हे सगळं मी माझ्या बायका मुलांसाठी, आईवडिलांसाठी करतोय. त्यावर नारद मुनी म्हणाले, घरी जाऊन विचारून ये की तू जे हे 7 रांजण पापाचे भरलेले आहेत त्याच्यामध्ये कुणी काय आहे का? म्हणजे या 7 रांजण पापाचे जे भरलेत त्याच्यामध्ये कोणी काय आहे, सहभागी आहे का बघ. म्हणजे तुझं कोणी पाप घेतंय का बघ, तुझे घरचे ते पाप घेतायत का बघ. त्यावर तो म्हटला, साहजिक घेणार, माझ्या घरचे खूप चांगले आहेत. म्हटला, साहजिकच काय करणार, ते पाप त्यांच्या डोक्यावरती घेणार ते, कारण हे एवढं जे सगळं करतोय मी ते त्यांच्यासाठीच करतोय ना. आणि एवढं म्हणून वाल्या कोळी कुठं गेला, घरी गेला. त्यानं आईला विचारलं, आई, मी एवढे पापाचे 7 रांजण भरलेत, यात तुम्ही माझ्या भागीदार आहात का या पापामध्ये? आई वडील म्हटले, अरे बाबा, आम्हाला करून घालणं हे तुझं काम आहे, आम्ही काय तुझ्या पापात भागीदारी नाही. हीच गोष्ट बायका मुलांकडून पण काय हो ऐकायला मिळाली वाल्याला, की काय मी तुमच्या पापामध्ये सहभागी नाही. हे ऐकून वाल्या कोळ्याला खूप वाईट वाटलं, की एवढं वाईट वाटलं की आपण ज्या लोकांसाठी अखंड एवढा देह आपला झिजवला, एवढं 7 रांजण पापाचे भरले आणि आपल्या पापामध्ये हे सगळे खाणारे होते, परंतु आता काय म्हणतात, आम्ही तुझ्या पापात सहभागी नाही, तुझं तू केलं पाप, आम्ही यात कुणी भागीदारी नाही. असं ऐकल्यानंतर तो कुठं गेला, नारद मुनीकडे गेले हो वाल्या कोळी, आणि काय म्हणाले, अरे या पापात भागीदारी माझं कुणीही नाही, आता या पापातून सुटण्यासाठी मला काय दाखवा, मार्ग दाखवा. त्यावेळेस नारद मुनींनी काय दिलं हो, नाम दिलं ना. नाम दिलं, कुठलं? राम म्हणून नाम दिलं. आणि वाल्या कोळ्याला राम सुद्धा म्हणता येत नाही हो, म्हणता येत नव्हतं, कारण आयुष्यभर काय केलं हो त्यानं, मरा म्हणजे मारलंच ना सर्वांना, जो रस्त्यात येईल त्याला मारलं ना. आणि मग समर्थ म्हटले, मरा, तो काय म्हणायचा हो नामस्मरणात, मरा मरा मरा. परमेश्वरानं एवढं सामर्थ्य दिलं की ते मरा मरा हे पिंडातून सरळ राम राम होऊन निघालं बाहेर. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, की तोच वाल्या कोळी अखंड 7 रांजण पापाने भरलेले, ते देखील 7 रांजण नारद मुनीच्या रूपानं भेटले ना, सद्गुरू भेटले त्याला, आणि त्याला त्या पापातून मुक्त करून अहो देहाचं वारूळ झालं, अखंड देहाचं वारूळ झालं, तरी लक्ष दिलं नाही त्याच्याकडं, देहाचं वारूळ होऊन दिलं. आणि नंतर काय केले हो, वारूळ झालं देहाचं, म्हणजे सगळं पाप काय झालं हो, नष्ट झालं. आणि मग तो ग्रंथ लिहिला, रामायण हा ग्रंथ लिहिला. आणि विशेष करून समर्थाने पुढं सांगितलंय की काय, हा रामायण ग्रंथ जसा वाल्मिकींनी लिहिला तशा पद्धतीनं परमेश्वराला काय करावं लागलं हो, अवतार कार्य करावं लागलं. मग महदभाग्य किती आहे, आपण तर एवढं पाप केलेलं नाही. समर्थ म्हटले, निश्चित आपल्याला ज्या दिवसापासून कळायला लागलं की हे पाप आहे, त्या दिवसापासून आपण त्याच्यापासून काय राहायला लागलो हो, अलिप्त राहायला लागलो. म्हणजे सामर्थ्य केवढं आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे. मग जो करील तयाचे, परंतु अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. म्हणजे आपल्याला अधिष्ठान पाहिजे हो, त्या परमेश्वराचं अधिष्ठान आपल्या समोर नेहमी पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले, अरे त्याचे 7 रांजण भरलेले, त्याचं पाप क्षणार्धात परमेश्वर कमी करतोय, तर आपण एवढं पाप केलेलं नाही. तर समर्थ म्हटले, झालं गेलं सगळं सोडून द्यायचं, आणि जो सत्मार्ग आहे, जो सन्मार्ग आहे, तो काय करायचा, समर्थ म्हटले पकडायचा आहे. म्हणून समर्थांनी सांगितले पहिली ओवी, धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझी पुण्य श्लोक, जयाचे हा त्रैलोक्य पावन झाला. अहो साहजिकच पावन झाला. समर्थ म्हटले
कारण या ऋषीमुळेच आपल्याला श्रीरामांचं रामायण वाचायला मिळतंय ना आणि अनुभवायला मिळत आहेत. श्रीराम लक्षात घ्या, हे कुणामुळं झालं हो? या वाल्या कोळींचं ज्यावेळेस वाल्मिक ऋषी झाले त्यावेळेस या ऋषींमुळे हा आपल्याला काय झाला हो, हा योगायोग आपल्याला प्राप्त झाला. लक्षात घ्या. म्हणून सगळ्या ऋषीमध्ये सर्वश्रेष्ठ असे कोण आहेत हो? श्री वाल्मिक ऋषी आहेत. आणि जसं त्यांनी ते रामायण लिहिलं त्या पद्धतीनं परमेश्वराला अवतार कार्य करावं लागलं. मग लक्षात घ्या, आपण तर म्हणतो की मी एवढं पाप केलंय, कुठं फेडू, कसं फेडू? ज्याच्या त्याच्या समर्थ म्हटले पाहावे आपणाचे आपण. प्रत्येकाला माहीत असतं की मी काय केलंय कर्म, मी काय चुकीचं कर्म केलंय हे प्रत्येकाला माहीत असतं समर्थ म्हटले. म्हणून आपण एवढं तर काय कोणाचं पाप केलेलं नाही समर्थ म्हटले. कारण का हो, जसं आपल्याला सद्गुरू चरण भेटलंय तसं आपल्यातील पाप करण्याची बुद्धीच काय झाली हो, नाहीशी झाली. म्हणजे आपल्या कुठल्याच इंद्रियाला पाप करू असं वाटत नाही हो. म्हणून समर्थांनी पहिलीच ओवी लिहिली, धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझी पुण्यश्लोक, जयाचे हा त्रैलोक्य पावन झाला. अहो, वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलं नसतं तर आपल्याला श्रीराम भेटले असते का? म्हणून वाल्मिक ऋषींना पहिलं वंदन करायला पाहिजे समर्थ म्हटले. का हो, त्यांच्यामुळे आज आपल्याला श्रीरामांना अनुभवता येते. लक्षात घ्या, त्यांच्यामुळं आपण श्रीरामांना काय करू शकतोय, अनुभव घेऊ शकतो. म्हणून या ऋषींचं आपल्याला मनापासून काय केलं पाहिजे, आभार मानले पाहिजे तो. कारण परिस्थितीवर मात करून काय केलं वाल्मिक ऋषींनी, म्हणजे तो वाममार्ग सोडला आणि सतमार्गाला आले. म्हणजे कठीण कार्य होतं हो, खूप कठीण कार्य होतं. एक लक्षात घ्या, एखादा खुनी दरोडी खोरा असेल, भलेही त्याच्या अंतःकरणात खूप बदल झालेला असेल आणि तो चांगला वागत असेल समाजात, तरी देखील लोक काय करतात हो, त्याला डिवचतात, चांगलं राहू देत नाहीत. म्हणून समर्थ म्हटले 4 हात लांब राहायचं. काय करायचं, 4 हात लांब राहायचं प्रत्येकापासून, म्हणजे सोडून नाही द्यायचं कोणाला. समर्थ म्हटले वेळ प्रसंगी प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाता आलं पाहिजे. कुणावर कुठली वेळ येईल सांगता येत नाही. म्हणून प्रसंग अवधान राखून आपल्याला सर्व कार्य करायचंय. म्हणून दुसरी ओवी काय दिली समर्थांनी बघा, भविष्य आणि शतकोटी हे तो नाहे देखिले दृष्टी, धांडोळीता सकळ सृष्टी श्रुत नव्हे. म्हणजे बघा, आपण एखादी गोष्ट अशी ऐकली की भविष्यात काय घडलंय असं सांगणारी थोडीच माणसं असतात हो. आता आपण एखादं स्वप्न बघितलं, माहेरात जाऊन आलोय, लक्षात घ्या, तर ते स्वप्न खरं होतं का हो? नाही होत खरं. समर्थ म्हटले सगळे स्वप्न खरे होत असं नाहीये. परंतु भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखिले दृष्टी, धांडोळीता सकळ सृष्टी श्रुत नव्हे. म्हणजे समर्थ म्हटले सर्व सृष्टी जरी धुंडाळली तरी अशी गोष्ट कुठेही ऐकण्यात आणि पाहण्यात नाही हो. श्रीराम म्हणजे रामायणासारखी गोष्ट कुठंही अनुभवायला मिळत नाही. परंतु हे वाल्मिक ऋषींनी भविष्य काळ घडवणारे, आणि ते सुद्धा कसं लिहिलं हो, संख्यात्मक, शतकोटी संख्यात्मक रामायण लिहिलं. समर्थ म्हटले अखंड, म्हणजे अशी सृष्टी धुंडाळतो सुद्धा धुंडाळता येणार नाही, म्हणजे शोधून सुद्धा सापडणार नाही अशी सृष्टी कुणी निर्माण करून ठेवली हो. श्रीरामांना साहजिकच आहे, श्रीराम जन्माला आले त्यावेळेस कुठं आले हो जन्माला? घरीच आले ना, ऐश्वर्यातच आले ना समर्थ म्हटले. म्हणून काय करता आलं पाहिजे, म्हणजे हे असं भविष्य सांगणारं आता कुणी राहिलेलं नाही समर्थ म्हटले. परंतु अख्खं एवढं भविष्य वाल्मिक ऋषींनी त्या रामायणाच्या रूपानं सांगितलं की देवाला सुद्धा तसं आचरण काय करावं लागलं. लक्षात घ्या, म्हणजे किती श्रेष्ठ आहेत वाल्मिक. भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण, तरी आश्चर्य मानती जन भूमंडळीचे. या जगात
या जगात काय हो, भविष्यात आपण बघा एखादी गोष्ट बोलून गेलो मुखातून आणि ती भविष्यात खरी झाली तरी लोकांना काय वाटतं हो, आश्चर्य वाटतं. परंतु आपल्याकडे काय असं जादूटोणा आहे का हो, की आपण काय करू, काहीतरी जादू केली आणि सगळं काम आटपलं. समर्थ म्हटले आपलं काम आपल्यालाच करावं लागणार, ते तर कुणाचं काय चालणार नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्याला करता आली पाहिजे. नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तार विस्तारिला जेणे. ज्यावेळी रघुनाथाचा अवतारही झाला नव्हता ना, ज्यावेळेस हे शतकोटी रामायण लिहिलं हो, समर्थ म्हटले आपण एखादी गोष्ट सांगितली भविष्याची आणि ती खरं ठरली तर आपल्याला किती आनंद होतो. मग समर्थ म्हटले असं शतकोटी रामायण ज्यांनी लिहून ठेवलं त्यांना किती आनंद होत असेल हो, त्यांना किती आनंद होत असेल. म्हणून समर्थांनी काय ओवी दिली, नसता रघुनाथा अवतार, नाही पाहिला शास्त्राधार, राम कथेचा विस्तार विस्तारिला जेणे. म्हणजे ज्या वेळेस काय समर्थ म्हटले, ज्या वेळेस वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलं त्यावेळेस काय होत, हे श्रीराम हे कोणी जन्माला आलेले नव्हते हो. समर्थ म्हटले ज्या पद्धतीनं वाल्मिक ऋषींनी रामायण लिहिलं त्या पद्धतीनं देवाला जन्माला येऊन काय करावं लागलं हो, सगळं कार्य करावं लागलं हो. जन्माला येऊन त्या पद्धतीनं काय करावं लागलं हो, आचरण करावं लागलं, वागावं लागलं. म्हणजे बघा, ज्यांनी हे रामायण लिहिलं त्यांनी अखंड 7 रांजण भरले होते पापाचे. अशा पापातून समर्थांनी त्यांना मुक्त करून अखंड दास्यभक्तीला लावलं ना हो. आणि अखंड दास्यभक्तीला लावून काय केलं, त्यांच्याकडून काय करून घेतलं, अखंड रामायण लिहून घेतलं. लिहून घेणारा पण तोच आहे, सगळं कार्य करणारा पण तोच आहे. लक्षात घ्या. ऐसा जयाचा वाघविळास, ऐकोनी संतोषला महेश, मग विभागले त्रैलोक्यास शतकोटी रामायण. बघा, हे सगळं पाहून वाल्मिकींनी रामायण लिहिलेलं पाहून ऐकून कुणाला आनंद झाला हो, शंकरांना आनंद झाला, खूप आनंद झाला शंकरांना. आणि त्यांनी काय केलं हो, ते शतकोटी रामायण त्रैलोक्यासाठी काय केलं हो, 3 भागात विभागलं. म्हणजे एवढं महत्व कशाला आहे हो, रामायणाला आहे. लक्षात घ्या. ज्याचे कवित्व शंकरे पाहिले, इतरा नवचे अनुमानले, राम उपासकासी झाले परम समाधान. म्हणजे वाल्मिक ऋषींचं कवित्व म्हणजे रामायण हे काय आहे हो, काव्य आहे. समर्थ म्हणतात काव्य आहे. आणि हे रामायण हे काव्य कुणाला आवडलं हो, शंकरांना आवडलं, खूप आवडलं. आणि हे त्यांनी पाहिलं आणि कुणाचा काय घेतला नाही हो, विचार घेतला नाही. आणि सगळं रामायण त्रिलोकात काय केलं हो, वाटलं ना. म्हणजे ते काय केलं त्यांनी, त्रैलोक्यात वाटलं म्हणजे काय केलं व विभागलं. आणि हे रामायणामुळं जे राम उपासक आहेत त्यांना काय झालं व समाधान प्राप्त झालं. कारण का हो, रामायणाच्या रूपानं अखंड तो परमेश्वर आपल्याला वाचता येतोय व घरामध्ये. लक्षात घ्या. रामायण जर असेल तर त्यामुळं आपल्याला आपले श्रीराम काय करता येतात व अनुभवता येतात ना. ऋषी होते थोर थोर, बहुती केला कवित्व विचार, परी वाल्मिका सारिका कवीश्वर, न भूतो न भविष्यती. ऋषी होते थोर थोर. अहो, काय कमी ऋषी होते का सगळीकडं. समर्थ म्हटले अखंड अनेक ऋषी, 7 ऋषी होते. सगळे ऋषी होऊन गेले ना. आणि त्या सगळ्या ऋषींमध्ये सर्वश्रेष्ठ असं बुद्धिवान कवित्व करणारे कोण होते तर वाल्मिकी. म्हणजे इथं लेखक काय सांगतो, माझ्या जीवनामध्ये मी वर्तमानात पण कधी पाहिलं नाही, हे भूतकाळातही कधी पाहिलं नाही. आणि म्हणून म्हणजे असं कवित्व करणारे काय आहेत हे श्रेष्ठ आहेत. आणि ही सगळी बुद्धी कुणी दिली हो, सद्गुरूंनी दिली ना, समर्थांनी दिली. म्हणून समर्थ म्हटले कित्येक थोर ऋषी होऊन गेले हो आणि त्यातील अनेकांनी काव्यरचनाही केली हो. पण वाल्मिक ऋषींसारखं काव्यरचना करणारं
या जगतात कुणी नाही. लक्षात ठेवा, या जगात कुणी नाही. पूर्वी केली दुष्टकर्मे, परिपावन झाला रामनामे. नाम जपता दृढ नेमे, पुण्ये सीमा सांडिली. बघा, पूर्वी त्यांनी काय केलं होतं हो? वाल्मिक ऋषींनी आपण ऐकलं की खूप पापं केली होती. आपण सुरुवातीलाच ऐकलं ना, एवढी पापं केली होती की त्यांनी अखंड पापाचे 7 रांजण भरले होते ना. आणि हे 7 रांजण एवढं पाप त्यांनी केलं होतं, परंतु एवढे 7 रांजण पापाच्या 7 रांजणाचं पुण्यामध्ये रूपांतर झालं. कसं हो? फक्त दृढ नियमानं. फक्त ह्यांनी काय सांगितलं हो? अंतकरणापासून राम नाम जप करायचा. कुणी दिलं हे? नारद मुनींनी त्यांना दिलं ना. आणि अखंड एका राम नामामुळे ते काय झाले हो? पावन झाले. लक्षात घ्या, अखंड पुण्य, एवढी पुण्याई मिळाली की अखंड काय झालं? पुण्यानं सीमा सांडी. समर्थ म्हटले, लक्षात घ्या, एवढा पापी मनुष्य असून त्याच्या हातून, म्हणजे एवढी दुष्टकर्म केलेली असून त्या नामात किती ताकद आहे? समर्थ म्हटले, एका राम नामात किती ताकद आहे की हे 7 रांजण पापाचे काय झाले हो? नष्ट होऊन तिथं काय झाले हो? अखंड पुण्याई निर्माण झाली. एवढी ह्या रामनामात काय आहे? समर्थ म्हटले, ताकद आहे. आणि एवढं होऊन काय समर्थ म्हटले, परमेश्वराला अशा व्यक्तीच्या हातून लिहिलेल्या रामायणाप्रमाणे, म्हणजे अशा व्यक्तीच्या हातून लिहिलेल्या काव्याप्रमाणे काय करावं लागलं हो? वागावं लागलं देवाला. म्हणजे केवढं मोठं सामर्थ्य या रामनामामध्ये. समर्थ म्हटले, रामनाम हे रामायण घडायच्या अगोदरच घेतलं ना वाल्मिक ऋषींनी. लक्षात ठेवा. आणि रामायण नंतर घडलं हो. आधी काय घेतलं हो त्यांनी? रामनाम घेतलं अखंड. मग ते राम, श्रीराम कोण होते? समर्थ म्हटले, ते ओळखता आलं पाहिजे आपल्याला. अद्वैत भाग घ्यायचा. समर्थ म्हटले, अरे रामायण घडायच्या अगोदर रामाचं नाव घेतलंय. लक्षात घ्या, रामायण घडायच्या अगोदर वाल्मिक ऋषींनी रामांचं नाम जपलंय. मग ते राम कोण आणि रामायणातले राम कोण? समर्थ म्हटले, अद्वैत भाग कळला पाहिजे. समर्थ म्हटले, म्हणजे आपल्याला चालवणारा श्रीराम अखंड आपल्या बरोबरच आहे. त्याला काय करावं लागत नाही हो, त्याला जन्म घ्यावा लागत नाही. अखंड तो सर्वांच्या मध्ये सूक्ष्म रूपाने काय करतोय? वावरत आहे. म्हणून त्याच राम, म्हणजे तो राम वेगळा आहे ना, निश्चित वेगळा आहे. समर्थ म्हटले, आणि त्या रामाचं नाम आपल्याला अखंड जपता आलं पाहिजे. आणि फक्त सद्गुरू परंपराच आपल्याला काय करू शकते हो? ते दाखवू शकते. म्हणून समर्थ म्हटले, कितीही दुष्टकर्म केलेली असली तरी देखील त्यातून सुटका देणारा कोण आहे हो? तो परमेश्वर आहे. म्हणजे कशामधून सुटका मिळेल? समर्थ म्हटले, पश्चातापानं जळलं पाहिजे हो. जसं की वाल्या कोळी पश्चातापानं काय झालं हो? देहाचं वारूळ झालं आणि पुन्हा नव्यानं काय झाले हो? ते वाल्मिक ऋषी म्हणून जन्माला आले ना. म्हणजे वाल्या कोळी पूर्णपणे नष्ट झाला होता देहाने सुद्धा, आणि जे काही नंतर उत्पन्न झाले ते वाल्मिक ऋषी झाले ना. म्हणून समर्थ म्हटले, कधीही नाम घेता, खाता पिता उठता बसता नाम घेता राहूच नका. समर्थ म्हणतात, कारण का हो? नामामध्ये खूप ताकद आहे. नामाच्या पुढं यम सुद्धा काय करत नाही, बाधत नाही. समर्थ म्हटले, म्हणून मुखी नाम आपल्या अखंड असलं पाहिजे. म्हणून कितीही दुष्टकर्म केलेली असली आपण पूर्वार्धात, तरी समर्थ म्हटले, आपल्याला जर पश्चाताप होत असेल तर निश्चित आपली त्या पापातून काय होणार आहे हो? सुटका होणार आहे. परंतु त्यासाठी आपल्याला अखंड त्या परमेश्वराचं नाम जपन करता आला पाहिजे हो. नाम जप करता आलं पाहिजे. अखंड आपल्याला काय केलं पाहिजे हो? नाव घेतलं पाहिजे देवाचं. उपराटे नामे म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले पुण्याचे, ब्रह्मांडावर ते. बघा काय समर्थ म्हणतात. आणि नाव तरी सरळ घेता येत होतं का वाल्मिक ऋषींना? ज्या वेळेस नारद मुनींनी राम राम म्हणायला लावलं त्यावेळेस ते काय म्हणत होते हो? मरा 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 म्हणत होते. कारण का हो? आयुष्यभर मारायचं आणि मरायचंच काम केलं ना. दुसऱ्याला मारायचं किंवा आपलं स्वकीय मरायचे, त्यात दुसरे मरायचे. समर्थ म्हटले, मग
असे पाप कशानं नष्ट झाले. उपारट नाम घेतलं हो, सरळ बी घेतलं नाही. आणि उफारट्या नामासाठी नुसतं उफारट नाम जरी घेतलं तरी पाप म्हणजे काय झाले हो, पापाचे डोंगर समर्थ म्हणले फाटदिशी फुटले. म्हणजे एवढी ताकद त्या नामस्मरणामध्ये. बघा, नाम आपण म्हणतो काय नामामध्ये आपल्याला बघा, पूर्वी ग्रंथ असं एखादा मंत्र असेल तर तो सद्गुरू काय करायचे आपल्याला हो, चिठ्ठीवरती लिहून द्यायचे. आणि आपण काय करतो, चिठ्ठीवरचं वाचायचो आणि नंतर ते कुठं पडायचे आपल्याला कळतच नव्हतं. लक्षात घ्या. परंतु समर्थ म्हटले की आपण जे वृक्ष लावलेत त्याला आपण पाणीच नाही दिलं तर काय होणार आहे, तो ते जळून जाणार आहे. तसं समर्थ म्हटले की नामात किती ताकद आहे ते आपल्याला बघायचंय ना. म्हणजे नाम घेताच आलं पाहिजे म्हणले समर्थ. इथं कोणी लहान नाही, मोठा नाही, काय नाही. नाम हे सर्वांसाठी काय आहे समान आहे. अहो, उपारट्या म्हणजे नारद मुनींनी सांगितलं की राम म्हणा, तर तो मराच म्हणत होता ना. आणि मरा म्हणण्यात सुद्धा काय होती हो, अखंड समर्थांची काय होती हो, ताकद होती ना. अखंड सामर्थ्य पुरवलेलं होतं समर्थांनी. म्हणून मराचा काय झाला हो, समर्थ म्हटले बेंबीपासून म्हणजे परेपासून काय यायला लागलं हो, मरा हा शब्द तोंडातून आल्यावर पहिला रा येणार आणि नंतर काय येणार हो, म येणार. म्हणजे राम केव्हा झाला काही कळलं नाही समर्थ म्हटले. म्हणून समर्थाने ओवी लिहून दिली, उफारटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उपारले पुण्याचे, ब्रह्मांडावरते. म्हणजे नुसतं उपार्ट नामच पण अंतकरणापासून घेतलं होतं वाल्मिक ऋषींनी. आणि त्या उपारट्या नामासाठी उपारट्या नामामुळं समर्थ म्हटले पापाचे सगळे डोंगर काय झाले हो, नष्ट झाले, फुटले. पर्वत फुटले पापाचे म्हणजे पापाचे सगळे डोंगर काय झाले समर्थ म्हटले नष्ट झाले. आणि अखंड काय झाले व पुण्य उभा राहिले. म्हणजे ब्रह्मांडावरती काय झाले समर्थ म्हटले पुण्याही उभा झाले. वाल्मिके जे ते तप केले, ते वन पुण्य पावन झाले. शुष्क काष्टी अंकुर फुटले, तपोबळे जयाच्या. काय सांगितलं हो, वाल्मिके जे ते तप केले म्हणजे नुसतं नाम घेतलं म्हणून फक्त वाल्मिक ऋषींचंच कल्याण झालं असं नाही समर्थ म्हटले. वाल्या कोळ्यानं जे अंतकरणापासून नाम घेतलं होतं परमेश्वराचं, त्या नुसत्या नामामुळं स्वतःचं तर केलंच हो कल्याण, अखंड सगळ्या विश्वाचं कल्याण केलं. आणि वाल्मिक ऋषींनी ते नामस्मरण ज्या वनामध्ये केलं ते वन पण काय झालं हो, पुण्य पावन झालं. आणि शुष्क काष्टी अंकुर फुटले, तपोबळे जयाच्या. म्हणजे समर्थ म्हटले नामस्मरण एवढं उत्तमाचं होतं की तिथं वाळलेली लाकडाला सुद्धा काय फुटली व पालवी फुटली. म्हणजे बघा किती सामर्थ्य आहे नामामध्ये. समर्थांनी एकदा भाग दिला की काय सांगितलं मगाशी आपण की चिठ्ठी द्यायची हो, त्यावेळेस आपल्याच मनामध्ये यायचं की काय हो, काय देतात ही चिठ्ठी काय माहिती. आपल्याला पण काय होता हो, अविश्वास होता सगळीकडं. म्हणून समर्थ म्हटले एक दिवस काय झालं की श्रीलंकेतून कोण यायचं, श्रीरामांच्या मंदिरात पूजा करण्यासाठी कोण यायचं हो, विभीषण यायचा रोज. आता विभीषण साहजिकच कसा होता हो, साहजिकच राक्षस परंपरा आणि देव परंपरा मिक्स. आणि तो काय होता हो, साहजिकच खूप मोठा असा होता हो, उंच पुरा होता, खूप मोठा होता. त्यानं जर त्याची मुठी म्हणजे आपलं शरीर 5 फुटाची मुठीच असायची, लक्षात घ्या. मग तो रोज यायचा त्या मंदिरात आणि पूजा करायचा. आणि त्याला काय सवय होती, पूजेतली काही फुलं त्यानं स्वतः आणलेली तो काय करायचा, उचलायचा आणि काय करायचा व स्वतःच्या डोक्यावरती जे होती त्याची पगडी त्यात काय करायचा खोचायचा. त्याचा नित्यक्रम असायचा हो. समर्थ म्हटले एक दिवस काय झालं, तो एक पुजारी काय म्हटला, कोण येतंय ते मी बघतोच. आता ही जी फुलं आहेत त्यामध्ये काय करतो मी, लपून बसतो, पुजारी म्हटला. मग पुजारी लपून बसला. त्यावेळेस कोण आलं हो, विभीषण आला, पूजन केलं आणि नेहमीप्रमाणे काय केली व थोडी फुलं घेऊन काय केलं, खोचलं व त्या ह्याच्यात फेट्यामध्ये. आणि त्या फेट्यामध्ये कोण गेलं हो त्या फुलासोबत, तो पुजारी पण त्या फेट्यामध्ये खोचला गेला.
आणि तसंच विभीषणाने त्याला कुठं नेलं व श्रीलंकेला नेलं. आणि ज्या वेळेस विभीषणानं तपली पगडी उतरून ठेवली त्यावेळेस पटदिशी उडी मारली होत्या. कुणी? पुजाऱ्यानं उडी मारली आणि हाक मारली, म्हणले मला काय करा, सोडून द्या, माझा काय दोष नाही आहे, रावणाला कळलं तर मला मारून टाकेल. त्यावेळेस उपाय म्हणून विभीषणाने बघितलं की हा पुजारी आहे मंदिराचा आणि चुकून आपल्यामुळं तो काय आलाय, श्रीलंकेत आलाय. म्हणून मग विभीषण काय करतात, एका चिठ्ठीवरती काहीतरी लिहून देतात आणि त्यांना म्हणतात जावा तुम्ही. आणि मग तो पुजारी जायला निघतो आणि चिठ्ठी बरोबरच ठेवायला सांगितलेली, विभीषणाने सांगितलेलं ही चिठ्ठी काय ठेवा, जपून ठेवा शेवटपर्यंत. आणि तो समुद्रात गेला. मध्यंतरी त्याला काय आठवलं काय माहिती, तो काय म्हटला बघू ह्या चिठ्ठीत लिहिलं तरी काय आहे, तर त्याच्यावरती श्रीराम लिहिलेलं होतं व त्या चिठ्ठीवरती. मग तो व्यक्ती काय म्हणाला, एवढं काय त्यात, श्रीराम तर लिहिलेलं आहे. म्हणून तो काय करतो, ती चिठ्ठी काय करतो, फेकून देतो त्या पाण्यामध्ये. तो जशी चिठ्ठी फेकून देतो तसं पाणी काय दुभागलेलं पाणी पुन्हा एकत्र होऊन तो काय करतो, तो व्यक्ती त्यामध्ये वाहून जातो. मग समर्थ म्हटले की काय करता आलं पाहिजे हो. समर्थ म्हटले त्या विश्वास ठेवता आला पाहिजे हो. सद्गुरू परंपरेवर तर जे नाम मिळाले त्याच्यासाठी त्यावरती आपला काय पाहिजे, विश्वास पाहिजे. म्हणून समर्थ म्हटले अरे ज्याच्या तपोबळानं काय झालं हो, सगळं पुण्य पावनवन झालं समर्थ म्हटले. आणि शुष्क काष्टालाही काय फुटले हो, अंकुर फुटले. पूर्वी होता वाल्या कोळी, जीव घातकी भूमंडळी, तोची वंदिजे सकळी, विभूदी आणि ऋषेश्वरी. अहो पूर्वी जो वाल्या कोळी होता सगळ्याला भीती वाटायची हो, त्याची जीवघातकी होता हो. कधी कोणाचा जीव घेईल सांगता येणार नाही असा कोण होता हो, वाल्मिक ऋषी होता. आणि कशानं बदलला हो, एका नामानं त्याच्या जीवनामध्ये काय घडवून आणला हो, बदल घडवून आणला ना. म्हणून समर्थ म्हटले की काय हो, त्याने या पूर्वी काय केली, अखंड माणसे मारली. आणि हा अखंड माणसे मारणारा कोळी होता तोच पुढे देवांना व कवीश्वरांचा काय झाला हो, सगळेजण त्याला काय करतात, देव दानव मानव सगळेजण काय करतात हो, वंदन करतात. म्हणजे सद्गुरू परंपरेत आणून ठेवलं ना समर्थांनी. मग लक्षात घ्या केवढं मोठं श्रेष्ठ काय आहे. समर्थ म्हटले नाम आहे, नाम. सर्वश्रेष्ठ काय असेल तर परमेश्वराचं नाव आहे. आणि म्हणून आपल्याला त्या परमेश्वराचं अखंड श्रीरामाचं काय घेता आलं पाहिजे हो, नाम घेता आलं पाहिजे. उपरती आणि अनुताप, ते कैचे उरेल पाप, देहांत तपे पुण्यरूप, दुसरा जन्म झाला. काय सांगितलं व, उपरती आणि अनुताप, ते कैचे उरेल पाप. म्हणजे समर्थ म्हटले ज्या माणसाकडून एखादी चूक होते आणि त्याला पश्चाताप होतो, त्याला जर पश्चाताप झाला असेल तर काय होत नाही हो, ते पापच शिल्लक राहत नाही. मग वाल्मिकींनी देहात असणारा जो देही अंतरात्मा मी पण त्याचा काय केला हो, नाश होईपर्यंत केलेल्या तपामुळे जणू त्यांचा काय झाला हो, पुण्यरूपाने दुसरा जन्मच झाला ना. म्हणजे लक्षात घ्या वाल्मिक ऋषींचा काय झाला हो, नामस्मरणाने दुसरा जन्मच झाला ना. म्हणून समर्थांनी इथं काय सांगितलं, उपरती आणि अनुताप, ते कैचे उरेल पाप, देहांत तपे पुण्यरूप, दुसरा जन्म झाला. म्हणजे तपामुळं काय झाला हो, दुसरा जन्मच झाला हो. कर्म सगळे माप झाले हो. समर्थ म्हटले दुष्ट कर्म सगळे काय झाले, माप झाले. अनुतापे आसन घातले, देहाचे वारुळ झाले, तेची नाम पुढे पडिले वाल्मिक ऐसे. बघा समर्थ म्हटले केलेल्या कर्माचा एवढा पश्चाताप झाला होता वाल्मिक ऋषींना की त्यांनी काय हो, उलट नाव घ्यायला सुरुवात केली ना. त्यांना पश्चाताप होता, आपण केलेली कर्माचा पश्चाताप होत होता समर्थ म्हटले. आणि त्यांनी म्हणून तर काय केलं हो, राम नामाचा जप करण्यासाठी काय घातलं होतं हो, आसन घातलं होतं पायाचं. आणि ते देहावर वारूळ वाढले तरी त्यांना काही झालं नाही हो, कळलं नाही.
एवढे ते त्या नामस्मरणामध्ये काय होते हो, व्यस्त होते. म्हणून त्यामुळं म्हणजे वारूळ वाढलं होतं त्यांच्या शरीरावरती, म्हणूनच त्यांना नाव काय पडलं हो, वाल्मिकी. म्हणजे आणि त्यांचं स्तवन अखंड समर्थांनी इथं केलंय हो. वाल्मिक ऋषी म्हणजे कोण समर्थ म्हटले, सद्गुरू परंपरा. आणि सद्गुरू परंपरेला काय घेता आला पाहिजे व आशीर्वाद घेता आला पाहिजे, अन्यथा आपल्याला काय प्राप्त होणार नाही समर्थ म्हटले. म्हणून म्हणजे समर्थ म्हटले नामस्मरणामध्ये एवढा गुंग झाले वाल्या कोळी की त्याच्या देहावरती वारूळ वाढलेलं त्यांना कळलं नाही. आणि वारूळ वाढलेलं बघून त्या दिवसापासून त्यांना नाव काय पडलं हो, वाल्मिक असं पडलं. वारुळास वाल्मिक बोली जे, म्हणून वाल्मिक नाम साजे. जयाच्या तीव्र तपे झिजे हृदय तापसाचे. समर्थ काय म्हटले की वारुळालाच दुसरं नाव काय आहे हो, वाल्मिक आहे. आणि समर्थ म्हटले म्हणून वाल्मिकी हे नाव शोभून दिसलं ना, म्हणून त्यांना काय हो, त्यांच्या देहावरती वारूळ वाढलं म्हणून त्यांचं नाव वाल्मिक ठेवलं. आणि ते नाव त्यांना काय दिसलं हो, शोभून दिसलं. आणि त्यांची तपस्या पाहून तपस्वी लोकांच्या हृदयाचाही काय होतो, थरकाप होतो समर्थ म्हटले. कारण का हो, तपस्या तेवढी काय आहे, कठीण आहे. जो तापसा माझी श्रेष्ठ, जो कवीश्वरामध्ये वरिष्ठ, जयाचे बोलणे स्पष्ट निश्चयाचे. जो तापसा माझी म्हणजे सर्वात श्रेष्ठ कोण आहे, वाल्मिक ऋषी आहेत. आणि कवीश्वरामध्ये पण काय आहेत, श्रेष्ठ आहे. म्हणून त्यांचं बोलणं स्वानुभवाचे असल्याने निश्चयात्मक आणि काय असते हो, स्पष्ट असते. जो निष्ठावतांचे मंडन, रघुनाथ भक्तांचे भूषण, ज्याची धारणा असाधारण साधकास दृढ करी. काय सांगितलं हो, वाल्मिकी हे खूप काय होते हो, निष्ठावंत होते ना. वाल्मिक ऋषी काय होते, दृढ निश्चयात्मक होते. जो निश्चय केला तो त्यांनी काय केला हो, पूर्णच केला ना. आणि वाल्मिकी हे त्यांच्या त्या गुणांमुळं, निष्ठेमुळं समर्थ इथं काय म्हणतात, जो निष्ठावंताचे मंडन, रघुनाथ भक्तांचे भूषण, ज्याची धारणा असाधारण साधकास दृढ करी. समर्थ म्हटले त्यांची जी भावना होती, कुणाची हो, वाल्मिक ऋषींची दृढ निष्ठा, ते त्यांना काय शोभून दिसतात, अलंकाराप्रमाणे त्यांना काय शोभून दिसतात. आणि रघुनाथ भक्तांना ते काय वाटतात व भूषणास्पद वाटतात. त्यांची असाधारण धारणा साधकांना त्यांची धारणा सदृढ करण्यास काय देते व प्रेरणा देते. धन्य वाल्मिक ऋषेश्वर, समर्थाचा कवेश्वर, तयाशी माझा नमस्कार साष्टांग भावे. समर्थ इथं काय म्हणतात की ऋषीश्वर वाल्मिकी हे जे श्रीराम समर्थांचे कवीश्वर आहे ते खरोखर धन्य आहेत. आणि रामदास स्वामी काय म्हणतात, त्यांना माझा काय हो, साष्टांग नमस्कार असो. वाल्मिक ऋषी बोलिला नसता, तरी अम्माशी कैची रामकथा, म्हणून या समर्था काय म्हणून वर्णावे. म्हणजे वाल्मिक ऋषींनी जर रामायण लिहिलं नसतं, तर थोडक्यात समर्थाने इथं या ओवीत काय सांगितले, जर वाल्मिक ऋषींनी जर हे काव्य गायलं नसतं रामायणाचं किंवा लिहिलं नसतं, तर आपल्याला कुठनं रामकथा मिळाली असती, काहीच मिळाली नसती. म्हणून समर्थ म्हटले की काय, त्यांनी जे आपल्याला रामकथा दिली, जी रचना केली रामायणाची, ती सर्वश्रेष्ठ आहे. त्यांचे उपकार आपण कसे फेडणार आहे हो, अखंड आपल्यासाठी ते काय आहे, तो वरदानच आहे ना. रामायण म्हणजे काय हो, सर्वश्रेष्ठ आहे. आणि ते लिहिणारे सुद्धा काय असणार आहे, तो साहजिकच सर्वश्रेष्ठ असणार आहे. म्हणून समर्थ म्हटले की काय करता आलं पाहिजे, करता आलं पाहिजे हो, काय कवित्व करता आलं पाहिजे. पण असं कवित्व करा समर्थ म्हटले की ज्यातून काय हो, आंतरिक भाव वाढीस लागला पाहिजे हो, परमार्थाचा आंतरिक भाव वाढला पाहिजे. कारण महाभारत रामायण हे सुद्धा काय आहे, तो महाकाव्य आहेत. समर्थ म्हटले मग प्रत्येक काव्याचा अर्थ आपल्याला काय केला पाहिजे व समजला पाहिजे. कारण ज्यांनी लिहून ठेवलंय ते किती श्रेष्ठ असते. समर्थ म्हटले आपल्याला साधं काय करता येत नाही हो, घेऊन पुस्तकं वाचता येत नाही. मग विचार करा, ज्यांनी त्या आयुष्य घालवलंय ते काय करतील समर्थ म्हटले.
ते कसं फील होईल व आपल्याला. म्हणून समर्थ म्हटले की काय करता आलं पाहिजे व अखंड ज्या वाल्मिक ऋषींनी तर ग्रंथ लिहिला, जे काव्य लिहिलं त्याचे अनंत कोटी उपकार आपल्यावर आहेत आणि ते आपण मागितले पाहिजे. तो उपकार आहेत ना, ते काय केले पाहिजेत, फेडले पाहिजेत. समर्थ म्हटले आपल्या चांगल्या कर्माने आपल्याला ते उपकार काय करता येतात, फेडता येतात. म्हणून ऋषी जर बोललेच नसते तर आपल्याला रामकथा नव्हती हो, समर्थ म्हटले. म्हणून रामकथा कुणामुळे, तर वाल्मिक ऋषींमुळे. लक्षात ठेवा, वाल्मिक ऋषींमुळे आपण सगळे उड्या मारतोय. समर्थ म्हटले त्यांनी जर हे रामायण लिहिलंच नसतं तर कोण रावण पण कळला नसता, विभीषण पण कळला नसता, कुंभकर्ण पण कळला नसता. समर्थ म्हटले अखंड समर्थांनी आपल्यासाठी काय लिहून ठेवलंय व ग्रंथ लिहून ठेवलाय. हा म्हणजे अखंड आपल्यासाठीच हा ग्रंथ लिहून ठेवलाय हो. अद्वैत द्वैत भाग लक्षात घ्या. समर्थ म्हटले आपल्यासाठी समर्थांचा एवढा काय आहे व अट्ठास आहे. रघुनाथ कीर्ती प्रगट केली, तेने तयाची महिमा वाढली, भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे. काय सांगितले हो, रघुनाथ कीर्ती सावन्य रूपाने काय केलंय, रघुनाथ कीर्ती प्रगट केली, तेने तयाची महिमा वाढली, भक्त मंडळी सुखी झाली श्रवण मात्रे. अहो रामायणाचं रामायणामध्ये काय सांगितलेलं आहे हो, भगवान म्हणजे श्रीरामांचं काय केलेलं आहे हो, वर्णनच आहे ना. रघुनाथ कीर्ती लिहिलेली आहे रामायणामध्ये अखंड. आणि समर्थ म्हटले ज्यामुळं म्हणजे रघुनाथ कीर्ती रामायण रूपानं प्रगट केल्याने वाल्मिकांचा काय वाढला व महिमा वाढला ना. आणि त्या रामायणाच्या केवळ श्रवणानंही काय झाले व भूमंडळ सुख झाले. म्हणजे बघा, आधी गावाला जायला काय नव्हते व रस्ते नव्हते, परंतु आता काय तो सगळीकडे रस्त्यांचं जाळ आहे. समर्थ म्हटले तरी देखील आपल्याला काय करता आलं पाहिजे व रामनामाचा विस्तार वाढवता आला पाहिजे. कारण नामस्मरणामुळे आपण सगळेच तरणार आहे हो. मग संतांनी केलेले आपल्यावरती उपकार अनंत आहेत. ते उपकार आपल्याला या जन्मी तरी फेडता येतात का नाही माहीत नाही. समर्थ म्हटले परंतु आपल्याला ते फेडता आलं पाहिजे हो, उपकार फेडता आलं पाहिजे. समर्थ म्हटले कारण का हो, माणूस काय करत असतो, ऑब्झर्वेशन करत असतो. कारण आपण कसं पडलो, साधी माणसं. समर्थ म्हटले त्यासाठी आपल्याला काय करता आलं पाहिजे हो, अखंड नाम जप करता आलं पाहिजे. कारण समर्थ म्हटले खूप अडचणी येतो, खूप अडचणी आहेत जीवनामध्ये, खूप अडचणी आहेत. परंतु समर्थ म्हटले मुखाने नाम तरी घेता येत असेल ना, तर ते आपल्याला नाम घ्यायचं आहे अखंड. कारण रघुनाथ कीर्ती प्रगट केली, तेने तयाची महिमा वाढली. म्हणजे रघुनाथ कीर्ती आपणच काय केली हो, उभा केली ना. म्हणजे रघुनाथ कीर्ती प्रकट केली आपणच केली ना. आणि त्यामुळं वाल्मिक ऋषींचा काय वाढला व महिमा वाढला. आणि केवळ म्हणजे कशामुळं, श्रवणामुळं काय झाले व सगळे भूमंडळी सुखी झाली. आपला काळ सार्थक केला, रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला, भूमंडळी उधरीला बहुतेक लोक. काय सांगितलं हो, रघुनाथ कीर्तीमध्ये आपला काळ सार्थक केला, रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला, भूमंडळी आधारिता लोकदवे. कोण आहे, समर्थ म्हटले आपला काळ सार्थक कुणी केला, वाल्मिक ऋषींनी केला हो. अखंड आपल्यासाठी काय केलं हो, नामस्मरण करून अखंड देहाचं वारूळ केलं आणि पुन्हा देह धारण करते झाले ना हो अखंड. कधी विचार केलाय का हो आपण, जर आपल्याला श्रवण नसतं, आपल्याला सद्गुरूच नसते, तर आपल्याला दासबोध ग्रंथ कळला असता का हो, हे अद्वैत निरूपण कळलं असतं का. मनाचे श्लोक कुठलाही दिला तर आपण स्पष्ट काय सांगतो, त्याचा अर्थ सांगतो. मुलांना शिकवण किती उत्तमाचं समर्थ आपल्याला शिकवत आहेत. जर आपल्याला हे सगळं मिळालंच नसतं तर आपल्या देहाची काय अवस्था झाली असती, कुठलं शिक्षण काय. इतरांसारखं हे आपण काय केलं असतं, संसारात काय केलं असतं, रमून गेलो असतो आणि एक दिवस मरून गेलो असतो. म्हणून समर्थ म्हटले की या सद्गुरु परंपरेचं सांगितलं होतं. वाल्मिक स्तवन निरूपण नाम मध्ये अखंड वाल्मिकींचं स्तवन समर्थांनी केलंय. म्हणजेच कोणाचं केलंय व
सद्गुरूंचं केलंय. लक्षात ठेवा. समर्थ म्हटले जसं वाल्मिक ऋषींना रामायण लिहिलं नसतं तर जगाचा उद्धार झाला नसता आणि श्रीराम आपल्याला काव्य रूपाने भेटले नसते हो. तसंच सद्गुरू जर आपल्याला भेटले नसते तर आपल्या देहाची अवस्था काय झाली असती हो, तशीच झाली असती ना. म्हणून आपल्या वाल्मिक ऋषींचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. त्यांच्यामुळंच आज आपण काय करू शकतो, श्रीरामांना अनुभवू शकतो, नामस्मरण करू शकतो. आणि हे सगळं शक्य कोणामुळं झालंय, त्यांनी केलेल्या लिखाणामुळं. त्यांनी जर लिखाणच केलं नसतं तर आज हा योग काय झाला नसता हो, घडून आला नसता. म्हणून आपला काळ सार्थक केला, रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला, भूमंडळी उधरीला बहुतेक लोक. नुसतं स्वतःचं पापाचं पुण्य म्हणजे स्वतःच्या पापाचं रूपांतर पुण्यात केलं नाही समर्थ म्हटले. केवळ स्वतःचाच उद्धार केला नाही वाल्मिकी ऋषींनी, तर पूर्ण जगाचा उद्धार केला हो. कसा जगाचा उद्धार झाला हो, रामायण घडलं ना. जसं वाल्मिक ऋषींनी लिहिलेलं त्या पद्धतीनं रामायण घडलं समर्थ म्हटले. आणि अखंड काय केलं हो, त्या मंदिर बांधलं ना हो तिथं. त्या जागेत काय बांधलं समर्थ म्हटले, मंदिर बांधलं. आज मंदिराची शोभा सगळीकडे आपल्याला मंदिर दिसतात हो. समर्थांनी 18 मारुतींची मंदिरं बांधली ना. आणि एवढी मंदिरं बांधण्यामागचा उद्देश काय हो, की बल आणि उपासना फार महत्त्वाची आहे. म्हणूनच कारण बल आणि उपासनेचं खरं प्रतीक कोण आहे हो, तर हनुमान स्वारी आहे. आणि हनुमान स्वारीकडेच बल आणि सामर्थ्य आहे हे ओळखूनच समर्थाने आपल्याला अखंड काय केलंय हो. म्हणजे हे सगळं ओळखूनच सद्गुरूंनी आपल्याला अखंड काय दिलं, श्रवण दिलं. श्रवणाचा मनन निज ध्यास करायला लावला हो. आणि श्रवणच नसतं तर विचार कधी केलाय का? आपल्याला जर श्रवणच नसतं तर हे अध्यात्म निरूपण काहीच कळलं नसतं. षडविकार, अष्टधा प्रकृती, 3 त्रिगुण, षडविकार, अष्टधा प्रकृती, परत 3 त्रिगुण, हे असलं काय कळलं नसतं. 84 लक्षाचा फेरा काय असतो काय कळलं असतं. मनुष्याला जन्म कधी प्राप्त होतो, पाप काय पुण्य काय, थोर कुठलं कार्य कनिष्ठ कुठलं कार्य, पापकर्म कुठले, काहीच कळलं नसतं समर्थ म्हटले. आपण श्रवणात आहे म्हणून आपल्याला काय कळतं, हे सगळं कळतं. कारण एखाद्यानं नजर असे रोखून जरी आपल्याकडं बघितलं तर आपल्याला कळतं ती वासनेची नजर आहे का चांगली नजर आहे. लक्षात ठेवा. एवढं सामर्थ्य त्या परमेश्वरामध्ये. म्हणजे आपल्याला सद्गुरूंनी शिकवलंच नसतं काय तर आपण पण काय झालो असतो, आलो आणि पाणी वाहतच गेलो, म्हणजे अखंड कष्ट करत एक दिवस मरून गेलो असतो समर्थ म्हटले. परंतु सद्गुरू कृपा केवढी मोठी आहे समर्थ म्हटले. आज आपल्याला काय कळतंय हो, परमार्थ थोडा तरी कळतोय. भले नसेल समर्थ म्हटले सगळं डीपमध्ये समजत, तरी देखील आपल्याला थोडाफार परमार्थ कळतोय. द्वैत कळतंय समर्थ म्हटले. केवढं महत्वाक्य आहे. त्या सद्गुरू परंपरेचा किती उपकार आहेत आपल्यावरती, की अखंड सद्गुरूंनी काय केलंय आपल्याला, अखंड काय केलंय समर्थ म्हटले. अखंड आपल्याला हे केलंय हो, उपकार केलेले आहेत. आणि अखंड स्वतः समर्थांनी वाल्मिक स्तवन निरूपण नाममध्ये काय केलं, अखंड सद्गुरू परंपरेचं काय केलंय हो, स्तुतीच केलंय ना, कवित्वच केलंय ना एक प्रकारचं. अखंड वाल्मिक ऋषी जर नसते तर आपल्याला रामायण काय झालं नसतं, घडलंच नसतं समर्थ म्हटले. वाल्मिक ऋषींनी स्वतः काय केलं हो, स्वतःचा उद्धार करून जगाचा उद्धार करण्यासाठी काय लिहिलं हो, अखंड रामायण लिहिलं. आणि असं तसं नाही लिहिलं समर्थ म्हणले, असं रामायण लिहिलं की अखंड काय करावं लागलं हो, त्या पद्धतीनं रामाला काय करावं लागलं हो, आचरण करावं लागलं. म्हणजे सद्गुरू परंपरेचं केवढे मोठे आपल्यावर उपकार आहेत हो. आणि आपण करतो समर्थ म्हटले. कुठल्याही केलेलं वाईट कर्म आपल्या हातून घडलं असेल, पाप कदाचित घडलं असेल, तर समर्थ म्हटले जर आपल्याला त्या पापाचा पश्चाताप होत असेल तर ते पापाचं काय होतं, पाप धुवून जातं आणि ते कशामध्ये रूपांतर होतं, त्यात पुण्य आहे. म्हणजे समर्थ म्हटले एक लक्षात ठेवा, आपल्याला हा नरदेह कधी प्राप्त होतो, ज्या वेळेस पुण्यही 50% आणि पाप 50% असं असतं.
त्यावेळेस आपल्याला काय मिळतो? हा मनुष्यरूपी देह मिळतो. म्हणून समर्थ म्हटले आपला जन्म तर झालाय ऑलरेडी. आपल्या जीवनाचं काय सार्थक करायचं ते आपल्या हातात आहे, समर्थ म्हटले. कारण का हो, सद्गुरू अखंड आपल्याला शिकवतायत की काय हो, कसं बोलायचं, कसं वागायचं, कुठं काय करायचं, हे सद्गुरू शिकवतायत आपल्याला, अखंड शिकवतायत. परंतु आपण काय घेतोय का हो, लक्षात घेतोय का, समर्थ म्हटले. कारण लक्षात घेतलं पाहिजे हो, समर्थ म्हटले. कारण का हो, षडविकार आत्तापासून कळले तर ते कसे वापरावेत हे कळेल हो. कारण 7 वर्षाच्या मुक्ताईला सुद्धा कळले होते ना ते षडविकार. जे 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवाला सुद्धा काय कळले नव्हते. लक्षात घ्या, म्हणजे किती सामर्थ्य असतंय या श्रवणामध्ये. पण सामर्थ्य हो, समर्थ म्हटले. कारण जो श्रवण करतो त्याला काय होतं? ज्ञान प्राप्त होतं. असं नाही की डोक्यावर हात ठेवला लगेच ज्ञान आलं. समर्थ म्हटले ज्ञान हे श्रवण, सतत श्रवण केल्यानं अंतःकरणात काय होतं? बदल होतो. असा एकही मनुष्य नाही की जो अखंड श्रवणामध्ये बसलाय आणि त्याच्यात बदल घडला नाही. असं होऊ शकत नाही, समर्थ म्हटले. कारण का हो, निश्चित त्याच्या कशामध्ये, कर्णपटलामध्ये दोष असला पाहिजे, समर्थ म्हटले. जर त्याला सांगून शिकवून जर त्याला कळत नसेल तर समर्थ म्हटले उपयोग काय? म्हणून समर्थ काय सांगतात? आपला काळ सार्थक केला, रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला, बहुमंडळी उभारेला बहुत लोक. म्हणून समर्थ म्हटले वाल्मिक ऋषीसारखं करता आलं पाहिजे हो. स्वतःच्या जीवनाचं तर सार्थक करायचे, समर्थ म्हटले. का? कारण या विषय विकारांवरती आपल्याला विजय मिळवून अखंड काय करायचं आहे हो? अखंड आपला काळ सार्थक करायचा आहे. सार्थक करताच आला पाहिजे, समर्थ म्हटले. अखंड त्या रघुनाथाच्या चरणी आपल्याला काय घालता आला पाहिजे व आपला काळ घालवता आला पाहिजे. आणि त्यातच आपल्या जीवनाचं काय, समर्थ म्हटले, कल्याण आहे हो. म्हणून समर्थांनी सांगितलं की काय हो, आपला काळ सार्थक केला, रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला, भूमंडळी उधरेला बहुत लोक. रघुनाथ भक्त थोर थोर, महिमा जयांचा अपार, त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे. काय सांगितलं? जे थोर थोर रघुनाथ भक्त होऊन गेले त्या अपार महिमा असलेल्या समस्त रघुनाथ भक्तांचा मी काय आहे? किंकर आहे. म्हणजे समर्थ काय म्हटले, असं रामदास स्वामी म्हणतायत तो शेवटच्या ओवीमध्ये. समर्थ काय म्हणतायत? रघुनाथ भक्त थोर थोर, महिमा जयांचा अपार, त्या समस्ताचा किंकर रामदास म्हणे. म्हणजे असे जे वाल्मिक ऋषींसारखे जे थोर भक्त होऊन गेले, राम भक्त, त्या सगळ्यांचा महिमा काय आहे? अपार आहे. मी काय सांगू शकणार आहे? मी तर एक थोडासा किंकर आहे, समर्थ म्हटले. मी काय हे सांगू शकणार आहे की काय परमेश्वराचा काय आहे हो? महिमा अपार आहे. आणि त्या महिमा, त्या म्हणजे श्रीरामांचे जे भक्त आहेत त्यांचा महिमा काय आहे हो? अखंड अपार आहे, समर्थ म्हटले. मी काय वर्णन करू शकणार आहे हो? असे किती भक्त होते हो श्रीरामांचे. स्वतः ही सुद्धा होती कोण? मंदोदरी. एक दिवस, म्हणजे मंदोदरी पण श्रीरामांची भक्त होती. एक दिवस तिनं काय केलं हो? सगळं म्हणजे रावणानं काय सांगितलं, जो कोणी रावणानं काय जाहीर केलं सगळ्या ह्याच्यामध्ये, लंकेमध्ये काय जाहीर केलं, जो कोणी श्रीरामांचं नाव घेत असेल त्यांना काय करा, आजच नजर कैदेत ठेवा किंवा मारून टाका, असा आदेशच कुणी सोडला हो? हे कुणी सोडला? आदेशच सोडला ना, रावणानं. आणि रावण असं करता करता येऊन उभा कुठं राहिला हो? मंदोदरीच्या कक्षासमोर उभा राहिला. आणि मंदोदरीच्या कक्षाबाहेर रांगोळी काढलेली होती. त्यात मंदोदरीनं काय लिहिलं होतं? श्रीराम लिहिलं होतं. आता मंदोदरीचं खरंच श्रीरामावरती काय होती हो? भक्ती होती, निष्ठा होती. परंतु तिनं बघितलं नवरा काय करतोय, नाव वाचतोय. आणि रावणाला खूप राग आला हो. मंदोदरीला विचारलं की तू माझ्या दुश्मनाचं नाव कशासाठी टाकले इथं रांगोळीमध्ये? त्यावेळेस मंदोदरी हसली आणि म्हणाली, म्हणजे नवऱ्याला काय म्हटली, अहो हे श्रीरामाचं नाव नाही आहे. श्री म्हणजे, तिनं फोडून सांगितलं उत्तर, श्री म्हणजे शिव, रा म्हणजे रावण, आणि म्हणजे मंदोदरी. म्हणजे आपण तिघं एकमेकांपासून काय नाहीत, वेगळे नाहीत. ही गोष्ट लक्षात यावी, नेहमी मला या गोष्टीची आठवण व्हावी
म्हणून काय लिहिलंय म्हटले मी हे नाम लिहिलंय म्हणून. मग रावण शांत झाला हो. त्याला सुद्धा कळलं नाही त्या नामाचं महत्त्व. कारण का हो, रावणा एक दिवस म्हणजे रामाला आपल्याला माहिती आहे कथा की काय बांधला हो, पूल बांधला ना लंकेला जाण्यासाठी. वानराने अखंड काय नाव लिहिलं रामांचं आणि काय केलं, अखंड सेतू बांधला ना. परंतु समर्थ म्हटले तो रामानं काय केलं, स्वतः दगडावरती काय लिहिलं हो, श्रीराम लिहिलं आणि तो दगड पाण्यात टाकला तर तो दगड बुडला हो. ते बघून रामाला सुद्धा काय वाटलं, आश्चर्य वाटलं की माझा दगड कस काय बुडला. समर्थ म्हटले इथं निष्ठेचा भाग आहे. ज्याची निष्ठा सर्वश्रेष्ठ आहे त्यांच्या निष्ठेमुळं तो सेतू काय होता हो, उभा राहत होता. आणि ते बघून रावणाला सुद्धा काय वाटलं, ह्यावा वाटायला लागला. मग रावण सुद्धा काय म्हणला, पत्नीला घेऊन गेला समुद्राच्या किनारी आणि रावण म्हटला की काय बघ मी सुद्धा आता दगड टाकतो, तो दगड काय होणार, तरणार. आता मंदोदरीला वाटलं, बघितलं तिनं की कारण तो कसा होता हो, रावण हा श्रेष्ठच होता पण चतुर होता. आणि मग रावणानं काय केलं, एक दगड घेतला आणि तो काय केला समुद्रात टाकला. तसा तो दगड काय लागला हो, तरू लागला. त्यावेळेस मंदोदरीला खूप आश्चर्य वाटलं हो. त्यावेळेस मंदोदरीनं न रावून काय केलं, रावणाला विचारलं की काय हो तुम्हाला कसं शक्य झालं हो हे, की तुम्ही तुमचा दगड कसं काय तरला. कारण तिला माहीत होतं हो की एवढी पुण्याई नाही आहे त्याची की तो काय दगड तरू शकेल, एवढी रावणाची काय नाही पुण्याई नाही हे मंदोदरीला माहीत होतं. म्हणून तिनं विचारलं की कसं झालं शक्य हे मला सांगा. त्यावेळेस रावण म्हटलं त्यात काय अवघड आहे, मी त्या दगडाला नमस्कार केला आणि त्या दगडाला काय सांगितलं, तू जर नाही बुडला तर तुला रामाची शपथ आहे. काय सांगितलं दगडाला, तू जर नाही बुडला तर तुला काय, म्हणजे तू जर बुडला तर तुला काय रामाची शपथ आहे. म्हणून तो दगड काय झाला हो, बुडला नाही तरला. म्हणजे इथं सुद्धा भाग कुणाचा आहे हो, श्रीरामांचा आहे. म्हणजे नामामध्ये किती ताकद आहे हे समर्थांनी आपल्याला अखंड सांगितलंय. म्हणून नामस्मरण करता राहूच नाही. समर्थ म्हणतात उठता बसता खाता पिता नाम घेता राहूच नका. कारण का हो, नामानं एवढं घडवलंय हो सगळं. नामात एवढी ताकद आहे की अखंड रामायण घडवलं हो नामानं. म्हणून नामस्मरण करता केल्याशिवाय राहायचं नाही. नामस्मरणात सगळी मोठी ताकद आहे समर्थ म्हणते. कारण नाम आपल्याला काय होणार आहे व शेवटच्या क्षणी तारणार आहे. म्हणून अखंड परमेश्वराचं नाम जपत राहायचंय. समर्थ म्हटले कुठलाही अहंकार येऊन द्यायचा नाही हो, कुठलाही अहंकार येऊन द्यायचा नाही की मी सर्वश्रेष्ठ आहे आणि मी काय करू शकतो. म्हणून समर्थांनी काय सांगितलंय की आपल्याला काय करता आलं पाहिजे, नामस्मरण करता आलं पाहिजे. रघुनाथ भक्त थोर थोर महिमा जयांचा अपार, त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, वाल्मिक स्तवन निरूपण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.